आज केंद्र शासनाचं जे बजेट आहे ते आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी पार्लमेंटमध्ये सादर केले। माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारतच्या या कार्याला अजून गती देणारं, देशाच्या प्रगतीला गती देणारं खऱ्या अर्थाने हे बजेट आहे। मागच्या वेळेस जो इन्कम टॅक्स स्लॅब होता तो तसा ठेवत निश्चितपणे जे सर्वसामान्य आहे त्यांना दिलासा देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने केलंय। त्याचबरोबर सर्वसमावेशक सर्व लोकांना घेऊन हा जाणारा बजेट आहे आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी खरं तर कवी रविदासजी यांच्या जयंतीनिमित्त जे बजेट सादरीकरण केलंय ते निश्चितपणे त्या अर्थानेच आहे असं मी मानतो। आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर आहे याच्या माध्यमाने निश्चितपणे एक आर्थिक प्रगती ही महाराष्ट्राला भेटणार आहे। त्याचबरोबर जे आपलं IICTचं मुख्य केंद्र आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या इकडे वेव्हच्या माध्यमाने ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला त्या दृष्टिकोनाने एक मोठं सेंटर ज्यावेळेस महाराष्ट्राला भेटेल त्यावेळेस इकडच्या युवकांना एक मोठं रोजगार निर्माण होईल। युवक युवतींसाठी रोजगाराच्या अनेक संधी, मग ते MSMEच्या माध्यमाने असेल, ते फार्माच्या माध्यमाने असेल, FDI मधनं येणाऱ्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याच्यामधनं ज्या कंपनीजला प्रगती भेटणार आहे त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे। असं एक फार चांगलं आणि देशाच्या त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रगतीला एक फार मोठा हातभार देणारा हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे मी माननीय निर्मला सीतारामन मॅडम यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की एक सुंदर बजेट हे देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी मांडलेलं आहे।